मुंबईतल्या कुर्ला भागात भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसनं 10 ते 15 वाहनांना धडक दिली। कुर्ला LBS मार्गावर झालेल्या मोठ्या अपघातात बसनं अनेक पादचाऱ्यांना चिरडलं। कुर्ल्यातील बस अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झालेत। हा आकडा वाढण्याची भीती आहे। अपघातात गस्तीवर असलेले 4 पोलीस आणि MSF जवान जखमी झाले। अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे। कुर्ला अपघाताचं CCTV फुटेज समोर आलंय। या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती। 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला। बेस्ट बस अपघाताला जबाबदार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे की चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे याचा तपास पोलीस सध्या करतायत। कुर्ल्यातील बस अपघातावेळी चहा पिण्याकरता उतरलेला रिक्षा चालक भरधाव बसच्या धडकेत थोडक्यात वाचला। एका सेकंदामुळे रिक्षा चालकाचा जीव वाचला। ड्रायव्हरला बस चालवण्याचा अनुभव नव्हता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। 15 वर्षांपूर्वी संजय मोरेनं बस चालवली होती। त्यानंतर त्याला मोठी गाडी किंवा बस चालवण्याचा अनुभव नव्हता हे तपासातून समोर आलंय। ड्रायव्हर संजय मोरे दारू पीत नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। बसमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे। बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे। मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे। पुणे जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची शरद पवारांच्या सोबत एक बैठक पार पडली। EVM विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली। दिल्लीत ही बैठक होती। लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे पैसे आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमल्या। विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सगळ्या वॉर्डमध्ये 1 जानेवारीपासून फेस रीडिंग हजेरी अनिवार्य करण्यात येणार आहे। यासाठी पालिका सुमारे 2000 मशीन्स घेणार आहे। या विभागनिहाय बसवल्या जाणार आहेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, बिझनेसमन गौतम अदानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। गौतम अदानी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। राज्यातील उद्योगांसंदर्भात या बैठकीत चर्चेची शक्यता आहे। बिझनेसमन गौतम अदानी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आलेले होते। आता जेव्हा नवं सरकार स्थापन झालेलं आहे तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गौतम अदानी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। महत्त्वाची माहिती आहे, राज्यातल्या उद्योगांसंदर्भात या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती मिळते आहे। विरोधकांनी गौतम अदानी यांच्यावरून रान उठवलेलं होतं आणि बिझनेसमन गौतम अदानी हे आत्ता सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याकरता दाखल झालेले आहेत। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। हवेतील नायट्रोजन डायऑक्साईडची पातळी वाढल्याने मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे। दरम्यान माझगाव आणि वांद्रे कुर्ला संकुल या भागातील नायट्रोजन डायऑक्साईडच्या पातळीत सर्वाधिक वाढ झाली आहे। नाशकात धार्मिक स्थळ जवळ असताना मद्य विक्री केंद्राला परवानगी दिल्याने वाद झालाय। सातपूर इथल्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। सातपूर परिसरातील नागरिक आक्रमक झालेत। खासगी वाहनांची संख्या वाढल्याने मुंबईची हवा अधिक प्रदूषित झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे। वाहनांच्या इंधनातून बाहेर पडणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईत पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली असून मुंबईत रविवारपासून किमान तापमानात घट झाली आहे। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी प्रथमच किमान तापमान 20 अंशांखाली नोंदवलं गेलं तर सांताक्रूज केंद्रात मोसमातील निचांकी तापमानाची नोंद झालेली आहे। पुरवठा जलशुद्धी केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामं येत्या 12 डिसेंबरला करण्यात येणार आहेत। त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातून। ही बातमी आहे योगेश टिळेकर, आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झालं आणि त्यानंतर हत्या झालेली होती। पुण्यातून आमदार योगेश टिळेकर यांनी गुन्हेगारांवर कारवाई होईल अशी अपेक्षा केली होती। 24 तास उलटूनही मारेकऱ्यांचा शोध लागला नव्हता, पण आता अपहरणकर्त्याचा शोध लागलाय अशी माहिती मिळते। या घडीची मोठी बातमी आहे, योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झालं आणि नंतर हत्या झाली। उरळी कांचन इथं त्यांचा मृतदेह सापडला। सतीश वाघ यांची हत्या नेमकी कुणी केली हा प्रश्न चर्चेत होता। 24 तास उलटून गेलेले आहेत तरी देखील त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागत नव्हता। काल मॉर्निंग वॉक करायला बाहेर पडले शेवाळवाडीमध्ये योगेश टिळेकर यांचे मामा, त्यांचं नाव आहे सतीश वाघ। हे सतीश वाघ शेवाळवाडीमध्ये अपहरण त्यांचं झालं काल सकाळी। मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेले असताना आणि संध्याकाळी उरुळी कांचन इथं त्यांची हत्या झाल्याचं आणि मृतदेह आढळून आल्याचं समोर आलं। योगेश टिळेकर यांचं कुटुंबीय दुःखात आहे। त्यांनी ही माहिती दिली की आम्ही पोलिसांना सहकार्य करू आणि पोलिसांवर आमचा विश्वास सुद्धा आहे। दरम्यान महत्त्वाच्या सगळ्या नेत्यांनी मला फोन करून याविषयी माहिती घेतलेली आहे असंही ते म्हणाले। योगेश टिळेकर आपल्या सोबत आहेत। त्यांच्या मामाचं काल अपहरण आणि हत्या झाल्यानंतर या सगळ्या प्रकाराची राज्यभर चर्चा झाली। ते काल दिल्लीला होते, आज पहाटे ते आले। घटना कुटुंबियांकडे ते आलेत, त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊ। तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे आला आहात, ही घटना घडल्याबाबत तुमची पोलिसांची नेमकी काय काय चर्चा झाली आहे आणि काय माहिती पोलिसांनी तुम्हाला दिली आहे? हे सगळं प्रकरण नेमकं घडलंय कशामुळे? काल तुम्हा सगळ्यांनी चॅनलवर चालवलं की इथूनच अपहरण झालं, दुपारनंतर मृतदेह सापडला। त्यामुळे एवढ्याच बाबतीत चर्चा माझी झालेली आहे। शेवटी ते तपास करतायत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर ते जो गुन्हा घडलेला आहे ते गुन्हेगार आणि गुन्हा घडण्यामागचं कारण हे आपल्यापर्यंत पोलीस तपास यंत्रणा संपल्यानंतर कळेल। बाकी त्यांच्याशी माझी वेगळी काही चर्चा झालेली नाही। माझ्या कुटुंबावरती, माझ्या वाहक परिवारावरती एक मोठं संकट आजच्या निमित्त आलेलं, त्यामुळे अधिक फार मला बोलण्यात हे नाहीये, परंतु तपास संपल्यानंतर नक्की होईल तुमच्याशी। आता अंत्यविधी वगैरे कधी असतील आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पार्थिव जे आहे ते घरी आले, पुढची अंत्यविधी कधी असतील? आता काही वेळात अंत्यविधी होईल। अंत्यविधीची तयारी चालू आहे। मला ती त्या ठिकाणी माझे मामा असल्याने मला तिथं खांदा द्यायला जायचं। ठीक आहे। योगेश टिळेकर विधान परिषदेचे आमदार आहेत भाजपचे, त्यांचे मामा होते। त्यांचं अपहरण आणि हत्येचं हे सगळं प्रकरण जे आहे ते काल घडलं होतं, ज्याच्यामुळे राज्यभरामध्ये खळबळ उडालेली होती। हे प्रकरण नेमकं कशामुळे घडलं आहे याचा 30 तासानंतर अजूनही पोलिसांना सुगावा जो आहे तो लागू शकलेला नाही आहे। काही वादाचं कारण होतं का, आर्थिक वाद होते का, किंवा वैयक्तिक हितसंबंधांमधून, आर्थिक वादातून किंवा वैमनस्यातून कशामुळे हे अपहरण आणि खून झालं आहे हा प्रश्न जो आहे तो अजूनही अनुत्तरित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। येथील तिवरे धरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। एकूण 63 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या तिवरे धरणामुळे धरणाखालील 40 गावं सुजलाम सुफलाम होणार आहेत। वाशिम जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये 8 महिन्यांपासून साखरेचा तुटवडा बंद आहे, साखरेचा पुरवठा बंद आहे। दरम्यान यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे। साखरेचा पुरवठा सुरू करावा अशी मागणी होती आहे। तिवसा तालुक्यातील नमस्कारी गावाच्या 3 किलोमीटर रस्त्याचं काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे, परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रस्त्यावर बसून काम रोखलं। कामात सुधारणा न झाल्यास आक्रमक पवित्रा घेऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करण्यात आली। आमचे भाऊ होणार नामदार असा मजकूर या बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आलाय। चंद्रपूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते सचिन रामटेके यांनी ईव्हीएम विरोधात उपोषण सुरू केलं आहे। दरम्यान विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी या उपोषणाला पाठिंबा दिला। सांगलीच्या कृष्णा नदीत महाकाय मगर मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आली। या मृत मगरीचा व्हिडिओ तरुणांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय। चांदवड निफाडसह नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीतील अच्छे दिन आलेले आहे। 2 वर्षात जिल्ह्यातून 3,10,000 टन द्राक्ष निर्यात झाली आहे, त्यातून 1,097 कोटींचं परकीय चलन मिळालं आहे। सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 दिवसात कांद्याची मोठी आवक झाली आहे। अवघ्या 3 दिवसात तब्बल 1,29,011 क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली आहे।
भुसावळच्या वरण गावात तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाला. फवारणी करूनही किडींवर नियंत्रण मिळवता येत नाहीये, त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 4 अंशांपर्यंत खाली आला आहे. धुळ्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून वाचण्याकरता नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. नाशिकमध्ये थंडीचा जोर कायम असून ग्रामीण भागातही हुडहुडी भरवणारी थंडी पडलेली आहे. निफाडचं तापमान 8.9 अंश सेल्सिअसवर आलं असून द्राक्ष बागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. नागपुरामध्ये गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. नागपुरात पारा 3.2 अंशांनी घसरला आहे. पुढे काही दिवस थंडी कायम राहणार असून पारा पुन्हा 12 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पालघरच्या कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्राकडून मधमाशी पालन प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मधमाशी पालन व्यवसायातील विविध पैलूंबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. मोहोळमध्ये येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात हजारो भाविकांनी खंडेरायाचं दर्शन घेतलं. 3 दिवस सुरू असलेल्या यात्रेच्या शेवटच्या दिवशी गर्दीचा महापूर लोटल्याचं बघायला मिळालं.